पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी, वहिनी, अहो राधा वहिनी, हा काय झाले? अहो तुम्हास काय झाले विचारते मी, काय झाले? एवढं अस्वस्थ का आहात? अहो वहिनी काय विचारते मी? नाही, काही नाही। बरे, ही पेज मी वर घेऊन जाते, म्हणजे 4 घास पोटात गेले की तरतरी येईल हो त्यास। अगं बाई, बयो, बरे झाले हो तू आलीस। आता एक काम कर, ही पेज घेऊन माडीवर घेऊन जा। हा अगो आईकडे काय पाहतेस, उठ। ती काय नाही म्हणायची नाही हो। आणि राधा वहिनी, तसेही लहान मुलांच्या हातून काही पाठवले तर पुरुषांना संशय यायचा नाही। मी असे करते, बयोला सांगते गुपचूप जाऊन ही पेज त्या क्रांती करायला देऊन ये। बाई 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 बाई, काय तऱ्हा म्हणायची? आपल्याच घरात चोरांप्रमाणे वावरावे लागते। अहो 2च दिवसांचा प्रश्न आहे। बाळकृष्णाला बरे वाटले की जाईल हो तो इथून। तोवर आपला जीव गेला नाही म्हणजे मिळवली। ए हो बाजूला। काकू, हे काय आता तुमचे एवढे घाबरण्यासारखे काय आहे त्यात? अगो तुझे काय जाते बोलावयास? आमच्या यजमानांना कळले ना तर थेट माहेरी धाडतील, आणि हे असले प्रकार केले म्हणून माहेरचे विहिरीत ढकलून देतील। अहो कुठची गोष्ट कुठे नेताय तुम्ही? अगो जे मला दिसते ते तुम्हा दोघींना का नाही दिसत म्हणते मी। अगो ही गोष्ट उद्या इतर कुणास कळाली म्हणजे गावभर बोबाटा होईल। हा गावचा बोबाटा शिपायास कळेल, आणि उद्या ही गोष्ट गोऱ्या साहेबांच्या कानी पडली म्हणजे बाई 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 फासावरच चढवतील म्हणते मी। राधे, अगो राधे, 2 लग्नाच्या पोरी आहेत घरात। साने आणि जोग एकापेक्षा एक तालेवार। त्यांच्या कानी जर का ही बाब गेली ना तर दोन्ही लग्ने मोडतील। तुझ्या आईला काय गरज होती ही ब्यात घरात आणून ठेवायची? अहो काकू, झाले ते झाले। उगाच ह्याला त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे मला सांगा? त्यापेक्षा शांतपणाने जे करता येईल तेवढे करावे हो। आता अजून काय काय करावे लागणार आहे देव जाणे। काकू, असे हातपाय गाळून कसे चालेल? थोडं धीराने घ्या। हिचे काय जाते बोलावयास? हिच्या मागे रडणारे आहे कुणी? आमचा संसार मात्र पटावर लावलाय तुझ्या आईने। राहिले, मी आपली गप्पच बसते कशी? हो हो हो, तू मूग गिळून गप्प बैस, आणि ही राधा नंदी बैलासारखी मान डोलवत बसेल। पण मी गप्प बसणार नाही। आत्ताच्या आत्ता जाते आणि हा सगळा प्रकार यांना सांगून टाकते। थांबा काकू, पहिल्यांदाच आडवी आले, पण माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा हो। अगो राधे, हा निर्णय घेण्यास आधीच उशीर झालाय। त्याच दिवशी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली असती ना तर एव्हाना आपण सगळे सुटलो असतो। अहो सुटण्यासाठी अडकलो कुठे आपण? अगो आपण आपल्याच जाळ्यात अडकलो आहोत। आता जर सुटका नाही करून घेतली ना तर अजून गुरफटत जाऊ। मला सांगा, तुम्ही गुंता म्हणून का बघता याकडे? त्यापेक्षा तुम्ही समाजकार्य म्हणून बघा ना। हे बघा, तुमच्या एवढं धाडस आणि धैर्य माझ्यात नाही। मी जाणार आहे आणि हा सगळा प्रकार यांच्या कानावर घालणार आहे। मग काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा ते घेतील। थांबा काकू, खबरदार एक पाऊल पुढे टाकल तर। काय म्हणालीस? लहान मोठे सगळे विसरलीस वाटतं। हो काकू, सासूबाईने बाळकृष्णाला आसरा देण्याचा निर्णय घेतलाय, त्यात काय चुकीचं वाटतंय हो तुम्हाला? हो काकू, आजची ही तरुण पोरं स्वतःचं घरदार सोडून रानावनात उपाशी तापाशी राहून त्या गोऱ्या साहेबांची एकाएकी लढा देत असतात। ते कोणासाठी? हिंदुस्थानासाठी ना।
अहो, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळणार आहे त्यात कोणाचेही साध्य होणार आहे हो? एकट्या त्या क्रांतिकारकाचे का तुम्हा आम्हासारख्या सामान्य माणसांचे? काकू, काल जो सासूबाईंनी निर्णय घेतला तो आपल्या भरोशावर घेतलाय आणि त्यांचा विश्वासघात करणार आहात तुम्ही? मामांजींच्या विचाराने प्रभावित झालेल्या सासूबाईंनी जेव्हा एक क्रांतिकारक रक्ताच्या थारोळ्यात पाहिला तेव्हा त्यांना नक्कीच मामांजींची आठवण झाली असणार आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या तडफेने त्या बाळकृष्णाला मदत देऊ केली हो. क्रांतिकारकाची सेवा केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसलं नाही? अहो, अभिमानानं ताठ झालेली त्यांची मान दिसली नाही का तुम्हाला? हो, कधीही घराबाहेर न पडणाऱ्या सासूबाई आज पहिल्यांदा स्वतः चालत आपल्या झोळाई देवीच्या दर्शनाला गेल्या. कशासाठी? तर त्या बाळकृष्णाला लवकर आराम पडावा म्हणून. त्यांच्यातला संचारलेला हा उत्साह तुम्हाला नाही का दिसत आहे काकू? मला सांगा, कुठून आला हो त्यांच्यात एवढा उत्साह? अहो, ही सारी त्या क्रांतिकारकाची किमया आहे हो. आपण जेव्हा लग्न करून या घरात पाऊल टाकले तेव्हा काय वय होते हो आपले? वयोच्या वयाचेच होतो ना आपण. तेव्हा मायेनं आपुलकीनं कोणी केले आपले? अहो, माहेरची सय तरी येऊ दिली का त्या माऊलीने आपल्याला? काकू, क्रांतिकारकाच्या रूपाने पसरलेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही दिसत आहे का तुम्हाला? आणि का हिरावून घ्यायचा तो आपण? क्षमा करा, कधी नव्हे ते आज बोलले, पण नाईलाज होता म्हणून. बाकी आपण वडील आहात. आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल हो आम्हाला. इजाबेल विल्यम शेक्सपियर. कोण आहे? हे गोरा अधिकारी दिसतो. नाही नाही, फार थोर नाटककार आहेत. अच्छा. त्यांचेच मूळ इंग्रजी नाटक आहे, त्याचा अनुवाद मी केलाय. इजाबेल. वा. म्हणजे शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहतो त्यावर आधारित आहे का? अहो नाही नाही, मी अरे देवल, आपण सदाशिवराव. सदाशिवराव. वाह वाह वाह, फार फार आनंद वाटला तुम्हाला पाहून. मलाही फार आनंद झाला तुम्हाला बघून. तुमची ओळख करून देतो. हो. हे माझे काका आजोबा. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. आणि हे माझे चुलते रघुनाथ साने. अरे वा. हो, नाही 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 नाही, माझा पाया पडू नका हो. ते काय आहे, मी 2-4 वर्ष लहानच असेन तुमच्यापेक्षा. हे आमचे बारकू काका. आमचा नोकर. हा.
हो या काय करता? खरं तर बारकू काकानेच आम्हाला लहानाचं मोठं केलं. तेच आमचे मोठे बंधू, आमचे मित्र. आणि बर का देवल, तुम्ही जसे शाळेत विद्या शिकवता ना, तसेच बारकू काका आम्हाला माणूस पण शिकवतात. वा, कसं आहे, शिक्षणाचा सागर जसा शहरामध्ये शाळांमध्ये ओसंडून वाहतो आहे, तसंच या गावखेड्यांमध्ये डोंगर नदीच्या पाण्यात अधिक समृद्ध होतो. मालकाची जागा मालकानं घ्यावी आणि नोकराची नोकरानं. पायातली वाहन कितीही सुंदर असली तरी डोक्यावर घेऊन मिरवायची नसते. असो, ह्यांची ओळख करून द्यायची राहिली. हे गोविंद बल्लाळ देवल, माझे मित्र. खरं तर माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे आहेत ते, पण पुण्यास मावशीकडे होतो ना तेव्हा आमची ओळख झाली. अहो, माझा तर जीवच जडलाय सदाशिवरावांवर. अगदी पहिल्या भेटीत आमच्या तारा जुळल्या. हो खरे. गोविंदराव लेखक आहेत, शिक्षक आहेत. नाही, शिक्षक नाही, नोकरी सोडली. आता पूर्ण वेळ लिखाण करतो. नोकरी सोडली? हो. मग उदरनिर्वाहाचे काय? की अजूनही तीर्थरूपांच्या जीवावर? नाही नाही, लिखाण करूनच. असो, सविस्तर गप्पा होतीलच. बारको, त्यांच्या स्नानाचं बघ. आणि काय हो, मगाशी तुम्ही ज्या नाटकाचा उल्लेख केलात, काय ते इजाबेल, विल्यम शेक्सपियर यांचं इंग्रजीतलं नाटक आहे. त्याचा मी मराठी अनुवाद केला. त्याचं नाव आहे एका दिवसाची चुकामूक. हे कसे अगदी व्यवस्थित समजले. आधीचं ते काय ते बेलपत्र का काय, ते तर अगदी डोक्यावरूनच गेलं माझ्या. बेलपत्र नव्हे, इजाबेल. हा, तेच ते. असो, सदाशिवराव, तुमचं हे पालगड गाव मला खूपच आवडलं. खरं तर इथेच माझं चांगलं लिखाण होईल. बरं, तुम्ही दमून आला असाल, स्नान करून घ्या. होय. बारकू काका चला. आणि सदाशिवा, त्या बारकूला पाहुण्यांसमोर जास्त डोक्यावर घेऊ नकोस. काकांना आवडलेले नाही आहे. काय पटवर्धन, सापडला का दरोडेखोर? अहो, दरोडेखोर काय बोलताय? क्रांतिकारक आहे तो. तेच ते, सापडला का? अहो, तुमच्या समोर तुमचा जावई असताना त्या क्रांतिकारकाची कसली चौकशी करताय? अनवधानाने झाले. आपण कसे काय येणे केलेत? कसे येणे केलेत म्हणून काय विचारता? माझी होणारी वधू राहते या घरात, तीच भेटावयास म्हणून आलो. अहो पण हे रीतीला धरून नाही, माहितीये मला. म्हणून तर या पटवर्धनांना सोबत घेऊन आलो. म्हणजे कोणी बघितले तर त्याला वाटेल की लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठीच आम्ही आलो आहोत. काय, कशी वाटली तोड? नाही म्हणजे उत्तम आहे, उत्तम आहे तोड तुमची. माझी सोबत म्हणजे तुमची तोड? अहो, अगदीच तसे नाही. लग्न समारंभ जवळ आलाय, तेव्हा माझ्या रत्नागिरीच्या बहिणीला चंदाला काही दिवस आधीच राहायला यायला सांगितले आहे. तेही सांगायचे होते. अरे देवा, म्हणजे चंदाताईला देखील बोलवलंय का? काय झाले? हो, काय झालं म्हणून काय विचारताय शंकरराव? यांची चंदाताई म्हणजे नावाच्या अगदी विरोधी बाजू. अतिशय कठीण आणि जहाल बाई आहे. तुमच्या उमेला सासूरवास अटळ आहे. आणि यांची उमा काही कमी आहे का? त्या दिवशी रुद्रावतार पाहिलात ना?
काय काय बोलली मला ती, तेही यांच्या समक्ष. अपरोक्ष तर माझी कोशिंबीरच करून टाकेल. मी आपला कोमल हृदयी राजपुत्र, तीस लगाम घालायास कोणी खमके बाई माणूस नको का? भयो ये बाहेर ये. अगं घाबरू नकोस, ये पुढे. बयो बाहेर ये. काय आणलेस आमच्यासाठी? नाही तुमच्यासाठी नाही, ते कोणासाठी आणलंयस मग? काय त्यात? पेज. पेज आहे ते दिसते मला. कुठं घेऊन चाललीयस? माडीवर. माडीवर कोणासाठी? ते माडीवर. काय करते? कोणासाठी घेऊन चाललेस माडीवर? शंकरराव, असं खेकसता काय तिच्यावर? अशाने पोरगी घाबरून जाईल ना. आणि कसले निरर्थक प्रश्न विचारताय तुम्ही? हा प्रश्न निरर्थक आहे? नाहीतर काय. मी सांगतो तुम्हाला. अहो बयो, ही पेज तिच्या भावंडांसाठी नेत असणार. हो की नाही बयो? हो. पाहिलंत, तुमचा नुसता हा प्रश्नांचा भडीमार. अहो तुमचे थोरले बंधू नारायणाचे वडील बल्लाळ पंत किती पुढारलेले होते, नाही तर तुम्ही. झालं, बल्लाळ पुराण सुरू झालं. बिचारीला ताट नीट धरताही येत नाहीये. हात थरथरतोय तिचा. बयो, माझ्याकडे देतात. दे. काका, अगं हात अवघडलेत तुझे. मी येतो तुझ्यासोबत. चल माडीवर. तुम्ही नका ना. अरे वाटेत कुठे पडलं तुझ्या हातात असताना तर मी व्यवस्थित धरतो. चल मी पकडते. चल चल, काही काळजी करू नको. मी नेतोय ना. काका द्या ते इकडे, मी नेते. अगं मी नेतोय ना. तुम्हाला उगाच त्रास. अगं त्यात त्रास कसला? त्या दिवशी तू सुशेला पेच करून दिली होतीस. तुला काही त्रास झाला का? असं काय म्हणताय काका? मला कसला त्रास? उलट मला आनंदच वाटला. सुशीला ताईला जरा छान वाटलं. हो ना, मग झालं तर. अगं तुझा आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव अगदी एक आहे. तुमच्या नसा नसात परोपकार भरलाय. अगं त्या दिवशी ऐनवेळी तो मदतीला आला नसताना तर. का? काय झाले? सुशीला ताई बरी आहे ना? हा हो हो, बरी आहे. म्हणजे बरीच म्हणायची. म्हणजे? राहू दे ते राहू दे. पण ही पेज कोणाला नेऊन देणार होतीस? गणपतला का महादेवला? अहो मी काय म्हणते, द्या ना इकडे, मी नेते ती. नाही नाही, चल आपण जाऊया. चल 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 लवकर अहो ये लवकर. अहो पटवर्धन काका थांबा. माझ्याकडे द्यातात, मी जाते. अगं पण दार तर उघडू दे. मी कपडे बदलते आहे. उन्हाते मी आहे बयो, आणि माझ्या सोबत पटवर्धन काकाही आहेत. ठीक आहे ठीक आहे. उमा आहे ना, घे तू घेतात, तू नेऊन दे. पण सांभाळून बरं. हा, सांडणार नाही, काळजी घे. काय आत काय बघता? काय हवंय का? माझी होणारी वधू कुठे दिसत नाही ती. अहो लग्न ठरलंय तिचे, ती आताच असणार. उमासाठी पेज घेऊन चालली होती बयो. उमेसाठी पेज? मग त्यात इतकं बिचकायला काय झालं होतं बयोला? हो शंकरराव, तुम्हाला आणि त्र्यंबक सानेंना अख्खं गाव घाबरतं. तिथे या लहान मुलीची पत्रास काय? काय वल्लभ पंत बरोबर बोलतोय ना मी? हो तुमच्याशी बोलतोय मी. आम्ही नाही जा. हो आता यांचं काय बिनसलं? अहो वल्लभ पंत काय झाले? आमच्या होणाऱ्या बायकोने अजून न्याहारी केली नाही आणि आम्ही मात्र भरल्या पोटी गावभर उंदडतोय. भुकेने जीव कासावीस झाला असेल तिचा.
चेहऱ्यावरची लाली काळवंडली असेल. मला उमेश भेटलेच पाहिजे. अहो वल्लभ पंत वर जायची काही गरज नाहीये. अहो नाही कसे, माझ्या उमेश उद्या काही झाले म्हणजे. अहो काही होणार नाहीये तिला. अहो असे म्हणवते तरी कसे तुम्हाला? वडील आहात ना तुम्ही तिचे. अहो लग्नाआधी मुलीला असं सारखं सारखं भेटायचं नसतं. जरा आपण समजून घ्या. तुम्ही आधी समजून घ्या आणि खूणगाठ बांधा मनाशी. वयाने वाढलेल्या तुमच्या मुलीशी उमेशी लग्न करावयास मी तयार आहे, हे माझे तुमच्यावर उपकारच समजा. काय समजले? अरे हो मला समजले, पण नाही नि बिन नाही. या लग्नाला इतर नियम आणि अटी लागू नाहीत. काय? हो ठीक आहे. मग मी येतो तुमच्या बरोबर. चला 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 चला. उमे दार उघड. उमे दार उघड. उमे दार उघड.